महत्वाची बातमी नंदुरबारमधून आहे। आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलंय। पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली। बंदोबस्तात असलेल्या पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये दगडफेक झाली। पोलिसांनी जमावाला ताब्यात ठेवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। घटनेमध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये। पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कसोशीने प्रयत्न करत आहेत। भिकेश पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भिकेश, मूक मोर्चाला हिंसक वळण लागण्यामागे कारण काय घडलं? आदिवासी युवक जय वडवी यांच्या हत्येनंतर नंदुरबार शहरातून आदिवासी संघटनांनी मूक मोर्चा काढला होता। मूक मोर्चा शांततेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते आणि काही आक्रमक आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गाड्यांवर काही ठिकाणी दगडफेकही झाल्याचं समोर आलेलं आहे। एकूणच जमावाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे। संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले आहेत। एकूणच पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे। जवळपास पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रज्ञा, भिकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पोलीस सध्या ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये दगडफेक झाली। काही गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली। जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत हे सगळे मोर्चेकरी हिंसक झाले। आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला होता। नंदुरबारमध्ये या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलेलं आहे। मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर अचानक या मोर्चाला हिंसक वळण लागले। काही गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलंय। पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली। बंदोबस्ताला असलेले पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये दगडफेक झाली। पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्यात। या घटनेमध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी आणि त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती मिळतेय। जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। हे पाहतोय जे जखमी झालेले आहेत या संपूर्ण प्रकारामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेत। पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सध्या कसोशीने प्रयत्न करतायत। दगडफेक झालेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांना देखील मार लागला। एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला होता। जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या अशी आक्रमक मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली। संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला आणि त्यानंतर अंतिम टप्प्यात काहींनी आक्रमक होत गाड्यांची तोडफोड केली, दगडफेक केली आणि त्यामुळे या संपूर्ण मोर्चाला हिंसक वळण लागलेलं आहे। या संपूर्ण दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी जखमी झालेत। मालती वळवी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। बंदोबस्तासाठी आलेले पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये दगडफेक झाली। ठिकठिकाणी ही दगडफेक झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। जिल्हाधिकारी कार्यालयात उभ्या असलेल्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि हे सगळे मोर्चेकरी काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते। मोठमोठे दगड घेऊन ती दगडफेक करण्यात आलेली आहे।